नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी प्राजक्ता आपटे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कुटुंब रचना, कुटुंब व्यवस्था हा आपल्या समाज रचनेचा खूप मोठा आणि एक अविभाज्य भाग आहे. अर्थात बदलत्या काळानुसार ही कुटुंब व्यवस्था बदलते मात्र नक्कीच आहे. तरी देखील मुख्यत्वे करून यातील दोन मुख्य घटक म्हणजे पालक आणि त्यांचं बाल्य. परंतु विविध कारणांमुळे जेव्हा पालक आपल्यापासून ह्या पाल्यांना दूर करतात किंवा ही मुलं दूर केली जातात, यामागची नेमकी कारणं काय? अगदी लहानपणीच या बालकांचं बालपण हरवलं जातं. आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी अनेक मुलं आपल्या आढळून येतात. त्यामागच्या समस्या काय, या साऱ्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो, यामध्ये आपली नेमकी जबाबदारी काय, अनेक संस्था त्यांच्यासाठी कार्यरत आहे, या साऱ्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे, पण स्क्रीनवर देखील बघू शकता, सापडलेल्या मुलांचे संगोपन आणि त्यांचं पुनर्वसन. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे दोन तज्ञ मान्यवर उपस्थित आहेत. सुनील अरोरा, कार्यकारी संचालक बाल आशा ट्रस्ट मुंबई, शर्मिला सय्यद, प्रशासकीय प्रमुख सोफोश पुणे. तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. आजच्या विषयाला सुरुवात करूया. मी विषय परत एकदा सांगते, सापडलेल्या मुलांचे संगोपन आणि पुनर्वसन. सर्वप्रथम आपल्या दोन्ही पाहुण्यांचं, तुम्हा दोघांचं सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या सखी सह्याद्रीतर्फे मी मनापासून स्वागत करते. तुमचा थोडक्यात परिचय मी आपल्या प्रेक्षकांना करून देते. सुनील अरोरा, कार्यकारी संचालक बाल आशा ट्रस्ट मुंबई. हरवलेली, सापडलेली मुले, विशेष गरजा असणारी तसेच निराधार निराश्रित मुलांची काळजी व संरक्षण तसेच त्यांचे पुनर्वसन या कार्याला सरांनी गेली 28 वर्ष वाहून घेतले आहे. आपण आपल्या संस्थेद्वारे आजवर 1000हून जास्त मुलांचे पुनर्वसन केले आहे. अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सरांना सन्मानित देखील करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अडॉप्शन या विषयावर सर कार्यशाळा घेत असतात. बाल विकासाच्या या क्षेत्रात काम करताना अनेक समित्यांचे सदस्यत्व आणि अध्यक्षपद सरांनी भूषवलं आहे. निराधार निराश्रित मुलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर सरांचा अतिशय दांडगा अभ्यास आहे. सर, तुमचं मनापासून स्वागत. आपल्या दुसऱ्या पाहुणे आहेत शर्मिला सय्यद, प्रशासकीय प्रमुख सोफोश पुणे. यांनी भारती विद्यापीठ येथून मास्टर्स इन सोशल वर्क, कर्वे इन्स्टिट्यूट येथून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ तसेच वैवाहिक समुपदेशन याचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. भारती विद्यापीठ सोशल सायन्स सेंटर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथील MSW विभागामध्ये मॅडम व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून सुद्धा काम करत आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालय येथील रुग्ण कल्याण समिती, कारा सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या दत्तक नियमावलीच्या त्या कोर ग्रुप मेंबर सुद्धा आहेत. त्यांना आजवर समाजरत्न पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, नवदुर्ग पुरस्कार, शांतीदूत पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. सध्या पुणे येथील ससून रुग्णालयात सोफोश म्हणजेच सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ द ससून ॲट पुणे या शासन मान्यता प्राप्त दत्तक संस्थेत गेली 27 वर्ष मॅडम कार्यरत आहेत. मॅडम, तुमचं देखील मनापासून स्वागत. आजच्या आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया. मी खरं म्हणजे जेव्हा हा विषय सांगितला आणि जेव्हा म्हटलं की सापडलेल्या, तेव्हा या शब्दानंतर खरं तर क्षणभर थांबायला होतं. इतका संवेदनशील हा खरा शब्द आहे. पण गेली अनेक वर्ष तुम्ही दोघं या क्षेत्राशी कार्यरत आहात. सुनील सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही मुलं अशी जेव्हा सापडतात किंवा तुमच्या संस्थेत जेव्हा दाखल होतात, तुमच्यापर्यंत पोहोचतात, या मागची प्रक्रिया, याची प्रक्रिया नेमकी काय आहे? सगळ्यात पहिलं जेव्हा कुठलाही मूल जेव्हा सापडतं आपण म्हणतो, तेव्हा ही सर्व मुलं नॉर्मली पब्लिक प्लेसेसमध्ये असतात. काही मुलं आपल्याला हॉस्पिटल्सच्या बाहेर सापडतात, हॉस्पिटल्सच्या मध्ये सापडतात, रेल्वे स्टेशन्स आहेत, डस्टबिन्स आहेत, टॉयलेट्स आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वयात ही मुलं सापडतात. याची सगळ्यात पहिली प्रक्रिया अशी आहे की कुठल्याही आपल्या नागरिकला असं मूल सापडलं किंवा असं त्यांना माहिती मिळाली तर त्यांनी पोलिसांना संपर्क करावा
आणि पोलीस या जागी पोचतात, जवळच्या ज्या पोलीस स्टेशनची ही केस असेल तिथे ते पोचतात, तिथे सगळी माहिती घेतात आणि त्या मुलाला लगेच बाल कल्याण समिती, महाराष्ट्रभरात आपले 38 डिस्ट्रिक्ट्स आहेत, त्या सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये बाल कल्याण समिती ही स्थापित झालेली आहे महाराष्ट्र शासनाकडून. या समितींना त्यांची माहिती देतात आणि ज्या संस्थेत जी समिती ऑर्डर करते, समजा जसं बालाशात ऑर्डर केली किंवा सोफोशमध्ये ऑर्डर केली किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच संस्था आहेत, तिथे बाल कल्याण समितीच्या आदेशनी पोलीस जे असतं ते त्या संस्थेत त्याला ॲडमिट करतात. ॲडमिशन करताना काही गोष्टीची ते काळजी पण घेतात की मुलाला ज्याला त्यांनी घेतलेला आहे तो त्याला काय हॉस्पिटलायझेशनची गरज आहे का, त्याला काय मेडिकल सपोर्टची गरज आहे का, हे सगळं त्यांचे चेकअप होऊन मग त्या संस्थेत त्यांना आणतात. मुद्दा हेच आहे की कुठलाही मूल समजा कोणालाही सापडलं तर त्याला आपण सरासर घरी नाही घेऊन जाऊ शकत. त्याला आपल्याला जे प्रॉपर यंत्रणा आहेत आपल्याकडे, जसं मी म्हणालो पोलीस आहे, बाल कल्याण समिती आहे, यांच्या मार्फतच त्यांनी ते आपल्या प्रॉपर संस्थेत त्याला ॲडमिशन दिलं जातं. ही साधारण झाली एक त्या संस्थेमध्ये तुमच्यापर्यंत मूल दाखल होण्याची प्रक्रिया. पण मॅडम मला असं वाटतं की ह्या मागची जसं मी म्हणाले की कारणं खूप वेगवेगळी आहेत, तशी परिस्थिती, वेगवेगळ्या परिस्थितीतून ही मुलं येतात. काही उदाहरणं देऊन आम्हाला सांगू शकाल का की कोणत्या कोणत्या परिस्थितीतून ही मुलं तुमच्यापर्यंत येतात? सोफोशमध्ये गेली 58 वर्षापासून 5300 मुलं दाखल झालेली आहेत. त्या 5300 मधली मी एक 2-3 उदाहरणं आपल्या समोर सांगू इच्छिते. पहिलं म्हणजे 3 महिन्यापूर्वी एक बाळ पब्लिक टॉयलेटमध्ये सापडलं. विवाहबाह्य संबंधातनं त्या मातेला प्रेग्नन्सी राहिली होती आणि समाजाच्या भीतीपोटी जेव्हा तिला प्रसव वेदना सुरू झाल्या तेव्हा ती पब्लिक टॉयलेटमध्ये गेली. स्वतःची डिलिव्हरी तिने तिथेच केली आणि बाळाला त्या टॉयलेटच्या भांड्यामध्ये टाकून तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. ते बाळ मरावं म्हणून तिने 3-4 बादल्या त्या बाळाच्या अंगावर पाणी टाकलं. बाळाच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलं आणि ती तिथून निघून गेली. दुसरी एक व्यक्ती त्या पब्लिक टॉयलेटमध्ये गेली. त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. बाळ दिसलं तिथे. त्यांनी लगेचच पोलिसांना इन्फॉर्म केलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या बाळाला ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण ती परिस्थिती बघून पोलिसांच्या अंगावरही शहारे उभे राहिले. कारण बाळाचं डोकं त्या संडासच्या भांड्यामध्ये इतकं घट्ट रुतलेलं होतं की त्याला बाहेर काढण्यासाठी त्यांना त्या डोक्याच्या त्या होलच्या आजूबाजूला तेल वापरावं लागलं, थोडंसं लुब्रिकेशन तयार करावं लागलं आणि हळूवारपणे त्या बाळाला बाहेर काढलं. बाळाची परिस्थिती इतकी गंभीर होती की नाकातोंडामध्ये पाणी गेल्यामुळं त्याचा जीव वाचणंही खूप मुश्किल होतं. ताबडतोब पोलिसांनी त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. ICUमध्ये बाळाला 1 महिना उपचार दिल्यानंतर मग बालकल्याण, जेव्हा त्याची प्रकृती स्थिर स्थावर झाली तेव्हा बालकल्याण समितीच्या आदेशानुसार मग त्याला सोफोशमध्ये दाखल करण्यात आलं. दुसरं उदाहरण मी सांगू शकते की काही दिवसांपूर्वी एक बाळ रेल्वे पटरीवर कोणीतरी सोडून दिलेलं होतं. म्हणजे मूल नको असेल तर वेगवेगळे प्रकार केले जातात त्या बाळाला मारण्यासाठी. अज्ञात स्थळी सोडलं जातं. तर ते बाळ रेल्वे पटरीवर सोडलेलं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. रेल्वे पटरी, आजूबाजूची माती, वाळू खूप गरम झालेली होती आणि कदाचित ज्यांनी सोडलं त्यांचा असा विचार असेल की रेल्वे येईल, त्या बाळाच्या अंगावरनं निघून जाईल आणि बाळाच्या मांसाचा तुकडाही कोणाला निदर्शनास येणार नाहीये आणि कुठलाही पुरावा राहणार नाहीये. पण परमेश्वराची लीला बघा की जेव्हा मी नेहमी म्हणते की जब कोई हात और साथ छोड़ देता है, ऊपरवाला कोई ना कोई उंगली थांबने वाला भेज देता है. एक अज्ञात व्यक्ती तिथून जात होता. त्याने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्या बाळाला ताब्यात घेतलं. बाळाची अवस्था अशी होती की रेल्वे रूळ तापलेला असल्यामुळे त्याच्या अंगाला पूर्ण भाजलेलं होतं, ब्लिस्टर्स आले होते. जीवाच्या अकांताने रडून त्याची वोकल कॉर्ड फाटली होती. ती वोकल कॉर्डतनं रक्तबंबाळ झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी ते बाळ रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्याला उपचार दिले. साधारण महिनाभर त्याला उपचार घ्यावे लागले आणि त्याच्यानंतर बालकल्याण समितीच्या आदेशानुसार हे बाळ सोफोशमध्ये दाखल झालं. तिसरं आणखी मी इथे उदाहरण देऊ इच्छिते की पोलीस म्हणजे बीट मार्शल रात्रीची एका वस्तीमध्ये गस्त घालत होते. गस्त घालत असताना त्यांना एक कचऱ्याची काळी पॉलिथिन बॅग दिसली. ती थोडीशी हल्ली. त्यांना वाटले की उंदीर किंवा घूस काहीतरी असेल, पण जवळ गेल्यावर त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला म्हणून त्यांनी ती कॅरी बॅग उघडली तर त्याच्यामध्ये जिवंत मुलगी होती.
आणि ते बाळ त्यांनी ताब्यात घेतलं. पण किती वेळ त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तिला बांधून ठेवलेलं होतं माहिती नाही. तिचा श्वास कोंडलेला होता, बाळ सायनोस म्हणजे काळं निळं झालेलं होतं. त्यांनी तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं. पुन्हा तिला ICUमध्ये ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर तिची प्रकृती स्थिरस्थावर झाल्यावर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार हे बाळ सोफोशमध्ये दाखल झालं. ही जी 5,300 मी आकडा सांगितला, तर प्रत्येक मुलाचं एक वेगळं उदाहरण आहे आणि हे खरंच अंगावर शहारं आणणारं आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जनतेला असं आवाहन करू इच्छिते की आपण जर मुलाचं संगोपन करू इच्छित नसाल किंवा आपली तशी परिस्थिती नसेल, तर अशा मुलांना रस्त्यावर किंवा मरणाच्या दारात सोडून देण्यापेक्षा सोफोसारखी किंवा बाल आशा ट्रस्टसारखी आपल्या महाराष्ट्रामध्ये 60च्या वरती दत्तक संस्था आहेत. तर कायदेशीररित्या या संस्थांमध्ये आपण बाळ सुपूर्द करू शकता. बाळाला, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, तर आपल्याला त्या बाळाला मारण्याचा किंवा मरणाच्या दारात सोडण्याचा काही अधिकार नाही आहे. शर्मिला मॅडम, मी तुम्हाला थोडं इथे थांबवते कारण आपल्याला आपला पहिला कॉल येतोय. येस. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलताय. नमस्कार शिवानंद सर, बोला. हा, नमस्कार मॅडम. मी पनवेल शिवानंद वसेदार बोलतोय. बोला. काही वेळा अशी परिस्थिती होते की एकेकांना मूल झाल्यानंतर त्यांना हे नको असतंय, मग त्यांनी काही रात्रीच्या वेळी वगैरे कचरा कोणती म्हणा, इकडे गार्डन मध्ये देवळात वगैरे असं तिने मुलांना ठेवून जातात. त्याने बरोबर. एखाद्या नजरेमध्ये पडलं, बरोबर. बाळाला घेऊन जर तुम्ही जाणार असेल किंवा दत्तक कुणाला द्यायचं किंवा घ्यायचं असेल, बरोबर. मग त्याची पूर्तता कशा प्रकारे करायला पाहिजे? म्हणजे जसं बाळ कुणाला नसेल तर आपण कुठं नोंद करायला पाहिजे, किंवा हे बाळाचं दत्तक आम्ही जर घ्यायचं असेल तर समजा आज आम्ही दत्तक घेतलं आणि आज नाही उद्या समजा ते बाळाचे आई वडील त्याने आलं आणि आमचं बाळ आहे, आम्ही सोडलं होतं आता म्हणून त्याने जर परत मागत असेल, मग नंतर प्रॉब्लेम उद्भवतात. मग असं होऊ नये म्हणून यासाठी काय नियोजन करायला पाहिजे, कुठं नोंदणी करायला पाहिजे, काय प्रकार करायला पाहिजे, असं माझा प्रश्न आहे. नक्कीच. धन्यवाद सर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊच. त्यांचा जो प्रश्न होता, काय सांगाल थोडक्यात? आपण त्याच्याविषयी सविस्तर बोलणारच आहोत, पण आत्ता त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सर 1-2 ओळीत नेमकं काय सांगाल? जसं शर्मिलांनी सांगितलं की पहिली गोष्ट, असं कुठलाही बाल जेव्हा आपल्याला सापडतं त्याला आपल्याला कायद्याच्या ज्या संस्था आहेत, यंत्रणा आहेत, पोलीस आहेत, बाल कल्याण समिती आहेत, आमच्यासारख्या ज्या अडॉप्शन एजन्सीज महाराष्ट्रात काम करतायत, यांच्याकडेच ते मूल जायला पाहिजे. परस्पर आपण त्याला घरी घेऊन जाऊ शकत नाही. कारण ज्यांनी त्याला सोडलेला असतो, कधी कधी ते परत येतात आणि त्यांना परत समजा ते मूल हवं असेल, काही कारणं झाली असतील, कोणीतरी किडनॅप करून पण ते बाळ सोडलेलं असू शकतो. या सगळ्या पोलिसांची त्याच्यामध्ये छाननी होते, इन्व्हेस्टिगेशन होते आणि मग त्याला अडॉप्शनसाठी मुक्त घोषित केलं जातं बाल कल्याण समितीकडून. तर असं कुठलाही मूल कुठल्याही कुटुंबाला जर हवं असेल अडॉप्शनमध्ये, ते डायरेक्टली असं घेऊच शकत नाही. त्यांना अडॉप्शन करायचं असेल, त्यांनी जे आपल्या शासनमान्य ज्या अडॉप्शन एजन्सीज आहेत किंवा कारा जी आहे त्या वेबसाईटवरती ते रजिस्ट्रेशन करू शकतात. पण आपण असं डायरेक्टली मूल घेऊन जाऊ शकत नाही. कारण जसं सर तुम्ही बरोबर म्हणालात कॉलवरती की नंतर ते आईवडील येऊ शकतात आणि त्या मुलाला क्लेम करू शकतात. पण जेव्हा बाल कल्याण समितीकडे ते मूल जातं, बाल कल्याण समिती सगळ्या गोष्टीची छाननी करते आणि त्याला अडॉप्शनसाठी मुक्त घोषित करते. अडॉप्शनसाठी मुक्त घोषित केल्यानंतर तो मूल असे पालकांकडे दिलं जातं जे ऑलरेडी वेटिंग लिस्टमध्ये कायदेशीर थांबलेले आहेत. कारण बरेच कुटुंब ऑलरेडी ज्यांना अडॉप्ट करायचं आहे, मुलं असतील नसतील, ते ऑलरेडी कायदेशीरप्रमाणे ऑलरेडी थांबलेले आहेत. तर ते मूल त्यांच्याकडे जाईल जे ऑलरेडी लिस्टमध्ये थांबलेले आहेत. समजा ज्यांना अडॉप्ट करायचं असेल तर ते नक्कीच काराच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यांना नंतर बाळ मिळेल त्यांच्या वेटिंग लिस्टच्या हिशोबाने. पण तो मूल जे तुम्हाला सापडलं किंवा त्यांना सापडलेला आहे, तो कायदेशीर रूपेने तो संस्थेतच बाल कल्याण समितीतर्फे दाखल झाला पाहिजे. अतिशय छान सांगितलं सर. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत, पण आपली वेळ झाली आहे पहिल्या ब्रेकची. आपण भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. असा आपला विषय आहे सापडलेल्या मुलांचे संगोपन आणि पुनर्वसन. आत्ता शर्मिला मॅडमने जी आपल्याला सर उदाहरणं सांगितली, पण ह्या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी विपरीत परिणाम या मुलांवर सुद्धा होतो. तो शारीरिक होतो, तो मानसिक होतो. तो कशा प्रकारे होतो हे आम्हाला सुनील सर थोडं सविस्तर सांगू शकाल का? जसं शर्माने सांगितलं की जेव्हा ही मुलं संस्थेत दाखल होतात तर त्यांना त्यांच्या काही मेडिकल गरजा असतात,
त्यासोबत त्यांच्या काही इमोशनल गरजा असतात. आता विचार करा, आपण काही छोटे मुलांचं उदाहरण शर्मिलाने दिलं, पण माझ्यासमोर अशी उदाहरणं आलेत की 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुलांना आणि मुलींना जेव्हा आई वडील रस्त्यावरती किंवा स्टेशनवरती सोडून देतात, त्यांना अक्षरशः सांगतात की आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला, आणि त्याला ट्रेनमध्ये बसवून टाकतात. तर या मुलाच्या मेंटल हेल्थवरती पण बरंच काय काय इम्पॅक्ट होतो. अशा वेळेला संस्थाकडे बऱ्याच यंत्रणा अवेलेबल असते त्यांना सपोर्ट करायला. म्हणजे पिडियाट्रिशियन्स अवेलेबल असतात, चांगले केअरटेकर्स अवेलेबल असतात, परिचारिका अवेलेबल असतात, नर्सेस अवेलेबल असतात, सायकोलॉजिस्ट अवेलेबल असतात, ऑक्युपेशनल थेरपिस्ट अवेलेबल असतात, प्रोफेशनल सोशल वर्कर्स पण अवेलेबल असतात. कारण एक कंप्लीट म्हणतो ना आपण, त्या मुलाला एक कुटुंबासारखा कसं संस्थेमध्ये आपण चांगलं सांभाळू शकतो. कारण तो आमच्या आता कुटुंबाचा एक व्यक्ती झालेला आहे, तो आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. तो फक्त आता आमच्यासाठी मूल नाही राहिलेला आहे, तो आमच्या कुटुंबाचा एक पार्ट झालेला आहे. मग त्या मुलाला आपण कसं चांगलं बेस्ट टू बेस्ट सांभाळू शकतो. कारण त्याच्या पुढे ही घटना घडली आहे जी दुर्दैवी आहे, पण त्याच्या पुढे त्याचं पूर्ण आयुष्य पडलेलं आहे, आणि ते त्यांनी प्रॉपरली त्याला काहीतरी त्याचे हक्क मिळायला पाहिजे, त्याला कुटुंब मिळायला पाहिजे. त्यासाठी आम्ही बऱ्याच प्रयत्नशील असतो. त्याला शाळेला पाठवणं आलं, समर वेकेशन्स असतील, जसं आपण आपल्या कुटुंबांमध्ये विचार करता की नाही आपल्याला आता सुट्ट्यांचे दिवस आहेत तर आपण फिरायला घेऊन जाऊया, इकडे जाऊया. आम्ही पण आमच्या मुलांना झूला घेऊन जातो, किड्झेनेला घेऊन जातो, नेहरू तारांगणला घेऊन जातो. तर हा एकच गोष्ट नाही, हा कम्प्लीट एक कुटुंबासारखा आपल्या व्यक्तीला सांभाळण्यासारखं आहे. बरीच मुलं बेड रिडन सुद्धा असतात, स्पेशल नीड सुद्धा असतात, त्यांना उठायला जमत नाही. म्हणजे जसं शर्मिला सांगितलं की अक्षरशः एक मूल माझ्याकडे आहे की ज्याला टॉयलेटच्या बाथरूमच्या टॉयलेटमधून खाली फेकून टाकलं. आता तो स्पेशल नीड्स नव्हता, पण तो स्पेशल नीड्स झाला कारण त्याचे ब्रेन डॅमेज झाला. मग अशा मुलांना जेवण भरवणं, चांगलं न्यूट्रिशन देणं, खेळायला चांगली जागा देणं, हे सगळ्या गोष्टी करून आम्ही मग त्या मुलाला सांभाळतो. कारण शेवटी जसं मी सांगितलं, एक कुटुंब आहे, आणि मग अशी मुलं बरीच प्रोग्रेस करतात. सुनील सर, आपला दुसरा कॉल येतोय, आपण कॉल घेऊया. मीना सैंदाणे जळगाव इथून आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला मॅडम. हॅलो, नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. मी दोघांनाही नमस्कार करून आभार व्यक्त करते की हा विषय फार छान घेतला आजचा. धन्यवाद मॅडम. तर आपल्या संस्थेमध्ये येणारे जे मुलं असतात त्यासोबत मुली असतात, तर त्या मुली आपलं मन व्यक्त करतात का? साधारण म्हणजे वयात आलेल्या मुली, का त्यांना काउन्सिलरची गरज पडते? तर त्यांचं मन व्यक्त करण्यासाठी आपण काय करतात, किंवा हे मला थोडक्यात सांगा. धन्यवाद मॅडम, खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. शर्मिला मॅडम, मला असं वाटतं तुम्ही याच्यावर जास्त. मॅडम, जसं आपण म्हणलं की संस्थेमध्ये मुलीसुद्धा दाखल होतात, तर संस्थेचे 2 प्रकार आहेत. की एक दत्तक संस्था की ज्याच्यामध्ये आम्ही काम करतो, जिथं जन्मलेल्या बाळापासून 6 वर्षापर्यंत मुलं आणि मुली दोन्ही राहतात. त्याच्यानंतर मोठी मुलं जी 6 वर्षाच्या पुढची ते 18 वर्षापर्यंत बालगृहामध्ये राहत असतात. प्रत्येक वयातल्या मुलाला काउन्सिलिंगची गरज असते, त्यांना त्यांच्याशी बोलण्याची गरज असते, त्यांना स्वतःला समजून घेण्याची गरज असते. त्याच्यामुळं फक्त मोठ्या मुलांनाच काउन्सिलिंग किंवा मार्गदर्शनाची गरज असते असं नाही. आणि जसं सुनील सरांनी सांगितलं की प्रत्येक संस्थेमध्ये तशी सिस्टीम डेव्हलप झालेली आहे की स्टाफ आहे, काउन्सिलर्स नेमलेले आहेत, आणि मुली किंवा मुलं दोघांनाही त्यांचं मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली जाते, आणि ज्या काही त्यांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केला जातो. पण ही मुलं व्यक्त होतात, म्हणजे पण त्यांना कोणत्या कोणत्या प्रकाराने व्यक्त करायला लागतं, किंवा काउन्सिलिंग म्हणा, किंवा असे काही प्रकार आहेत का की संस्थेमधले कोणी ट्रेनर येतात का विशेषत्वाने? कारण सॉरी तुम्हाला थोडं थांबवते, पण जसं मॅडम म्हणाल्या की सगळीच मुलं काही हरवलेली अशी नसतात, सापडलेली अशी मिळत नाहीत, सोडून दिलेली पण असतात. तर त्याच्याविषयी मॅडम तुम्ही बोलाच, पण जसं मी म्हणाले की नक्की कशा प्रकारे त्यांना व्यक्त करायला लावतात? संस्थेत ट्रेन्ड प्रोफेशनल काउन्सिलर्स असतात, आणि बरेच रूपेनी मुलं सांगू शकतात. म्हणजे आम्ही प्ले थेरपी घेतो, मुलांना ड्रॉइंग करायला लावतो. कारण एक मुलगी होती की ती बोलू शकत नव्हती. आता जी बोलू शकत नाहीये तर ती कशी व्यक्त करणार? तर ती ड्रॉइंगच्या माध्यमातून व्यक्त करायची की तिचं कुटुंब कुठे असू शकतो. ती हरवलेलीच होती, आणि साधारण 1 वर्ष ती एका संस्थेत होती. मग आमच्याकडे आली, आणि ड्रॉइंगच्या माध्यमातून जेव्हा तिने ड्रॉइंग वगैरे केले त्याच्यातून कळलं की बाबा ह्या मुलगी काहीतरी सांगायचा प्रयत्न करते की तिला कुटुंब आहे,
आणि अक्षरशः जेव्हा तिचं आधार कार्ड आम्ही काढलं तर आम्हाला डुप्लिकेट मेसेज आला की हा डुप्लिकेट आहे. आणि जेव्हा UID डिपार्टमेंटशी बोलणं झालं तेव्हा ते आम्हाला पत्ता मिळाला आणि पत्त्यावरून आम्हाला त्याचे आईवडील शोधण्यात आले. तर ती मुलगी जे व्यक्त करत होती आम्हाला ती सगळं कनेक्ट करता आला. तर याच्यात प्ले थेरपीज असतात, त्याच्यात ड्रॉइंग असतात, त्याच्यात संभाषण असतो, त्याच्यात वेगवेगळ्या म्हणजे अक्षरशः जेव्हा आम्ही फिरायला घेऊन जातो तर मुलांना आठवण येते, हो मला आठवतं माझ्या घराच्या बाजूला असं स्टेशन होता, माझ्या घराच्या बाजूला असं शाळा होती. शाळेची नावं मुलं सांगतात. म्हणजे एक मुलानेही सांगितलं होतं की माझी शाळा जी आहे त्याचं नाव आहे टायगर मॉन्टेसरी. आणि जेव्हा म्हणजे ह्या शोधायला मुलांना हे गेलं आठवत असतं. हो 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 आणि जेव्हा त्यांनी सांगितलं टायगर मॉन्टेसरी तेव्हा आमच्या सोशल वर्करनी जेव्हा थोडासा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर तिला कळलं टॅगोर मॉन्टेसरी आहे आणि ती मध्य प्रदेशला आहे. आणि मग तिने त्या मध्य प्रदेशच्या शाळेला फोन लावला, आपण फोन लावूया ठीक आहे काहीतरी माहिती मिळाली. आणि अक्षरशः जेव्हा तिने फोन लावला त्या प्रिन्सिपलने उचलला आणि तिने सांगितलं हो हा मुलगा आमच्याकडूनच हरवलेला आहे, त्याचे आईवडील त्याला शोधतायत. तर मुलं खूप व्यक्त करत असतात, आपल्याला फक्त ऐकायला लागतं. खरंय खरंय. या प्रश्नाला रिलेटेड जो आहे तुम्ही म्हणालात की व्यक्त त्याच्याकडे मी येणारच आहे, पण मगाशी शर्मिला मॅडम तुम्हाला जे मी म्हणाले की सोडून दिलेली पण मुलं असतात, त्यांचं नेमकं काय आणि पर्याय काय त्याच्यासाठीचे? जसं सुनील सरांनी सांगितलं की संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुलं दाखल होतात. त्याच्यामध्ये 3 प्रकार आपण पाहिले होते की मातांनी किंवा पालकांनी स्वतः संस्थेत आणून दिलेली, हरवलेली किंवा सापडलेली जी पोलिसांमार्फत दाखल झालेली आहेत, आणि तिसरा प्रकार आहे की काळजी आणि संरक्षणासाठी दाखल झालेली बालकं की एकेरी पालक असतील किंवा पालक त्या मुलांना सांभाळण्यासाठी सक्षम नसतील, तर अशी सर्व मुलं ही बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार संस्थेमध्ये दाखल होतात. आता या मुलांना त्यांच्या पालकांकडे, जन्मदात्यांकडे पुन्हा सुपूर्द करण्यासाठी जसं काउन्सिलिंग आहे किंवा वेगवेगळे प्रयत्न केले जातात. जर पालक सक्षम नसतील तर शासनाच्या, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत की त्याच्यामधून शर्मिला मॅडम तुम्हाला थोडं थांबवते. Yes. या योजनांविषयी आपण सविस्तर बोलूच, पण आपल्याला एक कॉल येतोय. Yes. साईनीता कल्याण त्या इथून कल्याण इथून बोलताय. नमस्कार मॅडम, बोला. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की ही बोला. जी सोडलेली मुलं असतात यांच्या अडॉप्शन करताना जर आई वडील फॉरेनचे असले तर त्या संबंधी काही निकष आहेत का? कारण अशा अडॉप्शन मध्ये धर्मांतर पण होऊ शकतं, पण शेवटी हे सगळे भारताचे नागरिक आहेत, तर त्याच्या संबंधी मला माहिती हवी होती. धन्यवाद मॅडम. आपण पहिले तुमचं उत्तर कंटिन्यू करूया, मग या नक्कीच प्रश्नावर येऊया. येस. जसं मी सांगितलं की संस्थेचा पहिला प्रयत्न असतो की ते मूल त्याच्या जन्मदात्यांकडे किंवा त्याच्या घरामध्ये रियुनाईट करण्यासाठी प्रयत्न केलं जातं. जर त्यांची फायनान्शियल कंडिशन त्या मुलाला सांभाळण्यासारखी नसेल तर जसं राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या योजना आहेत त्याच्यातनं त्यांना मदत पुरवली जाते. त्यांच्या शिक्षणासाठी संस्था प्रयत्न करते. जर याच्यातनं काहीच वर्कआउट नाही झालं तर बालकल्याण समितीकडनं त्याला दत्तकासाठी, जसं सुनील सरांनी सांगितलं की दत्तकासाठी मुक्त घोषित केलं जातं आणि दत्तक देऊन त्याचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणं हा शेवटचा पर्याय आहे. बरेचदा काही मुलं दत्तकासाठी पण अवेलेबल नसतील तर दत्तक संस्थेतनं बालगृहामध्ये त्याला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार ट्रान्सफर केलं जातं. आपण मॅडमच्या खरं तर प्रश्नाकडे येऊया, कारण अत्यंत महत्वाचा आणि आहे. एक 2 बाजू असणारा प्रश्न त्यांनी विचारलाय की NRI पेरेंट्स असतील तर काय, आणि ह्याच्यात शक्यता असते धर्मांतर होण्याची. करेक्ट. मला फक्त शर्मिलाच्या पॉईंटला एकच थोडक्यात एक पॉईंट ॲड करायचं आहे की जेव्हा कुटुंब बालकल्याण समितीसमोर येतात की आम्हाला हे मूल नको आहे, जसं सोडायला नाही पाहिजे हे खूप क्लिअर आहे की सोडू नका कुठेतरी, पण त्याला बालकल्याण समिती किंवा अशा अडॉप्शन एजन्सी सगळीकडे आहेत तिथे येऊन तुम्ही देऊ शकता. मुद्द्याचं त्याच्यात हे आहे की तुम्हाला 60 दिवसाची अवधी मिळते, हक्क मिळतो की तुम्ही तुमचं मन बदलू शकता. म्हणजे सोडणं हा मार्ग नाही. हां, म्हणजे तुम्ही तात्पुरता काही प्रॉब्लेम असेल ठीक आहे आणि तुम्हाला वाटतं की आपण नाही करू शकत, हे खूप आपल्याला जास्त होतंय, तुम्ही हे मूल देऊ शकता, पण 60 दिवसाचा तुम्हाला हक्क मिळतो. कारण तुम्ही जेव्हा मूल सोडता तेव्हा तो गुन्हा होतो तुमच्या हातातून आणि ते तुम्हाला त्याचे जे काय परिणाम असतील ते भोगावे लागतील. पण तुम्ही जेव्हा संस्थेकडे कायदेशीर बालकल्याण समितीतर्फे तुम्ही जेव्हा कुठल्याही संस्थेला मूल देता तो गुन्हा नाहीये. तुम्हाला 60 दिवसाची अवधी मिळते. 60 दिवसामध्ये तुम्ही कधीही येऊन बालकल्याण समितीला, संस्थेला येऊन सांगू शकता की हो
माझी परिस्थिती होती, पण आज माझी परिस्थिती चांगली झालेली आहे. मी त्या मुलीला सांभाळायला सक्षम आहे. कदाचित जसं शर्मिला म्हणाली, लग्न नाही झालेलं असेल, पण आता माझं लग्न झालेलं आहे त्याच मुलाची, किंवा दुसरे काही कारण असू शकतात. तुम्ही अक्षरशः ते विदिन 60 डेज तुम्ही ते मूल घेऊन जाऊ शकता. ते मूल त्या दरम्यानामध्ये कुठल्याही कुटुंबाला अडॉप्शनमध्ये दिला जात नाही. फक्त मला एक थोडंसं ॲड करायचं होतं. आता जाऊया त्या प्रश्नाकडे. अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम जे तुम्ही विचारला. एक समजायला पाहिजे की जसे आपला देश वेगवेगळ्या देशांसोबत बऱ्याच ट्रीटी करतो किंवा जे म्हणतो संधी करतो, की आपण पेट्रोलवरती संधी करतो किंवा दुसऱ्या प्रकारचे पीस याच्यावरती संधी करतो, तशी एक हेग कन्व्हेन्शन नावाची संधी भारत सरकारने, आपल्या भारत देशनी हेग कन्व्हेन्शनची संधी सही केली आहे. त्या सही करणारे सगळे देश जे आहेत ते उत्तम दर्जाचे आहेत. त्याचा अर्थ असं की त्यांच्याकडे अडॉप्शनवरती कानून आहे. म्हणजे आपलं मूल जेव्हा त्या देशात जातो तेव्हा तो मूल तिकडचा नागरिक होतो. तो तिकडचा मूल फक्त आपल्या सिटिझनशिप तो इथून जातो. आणि याच्यात बरेच मिनिस्ट्रीज इन्व्हॉल्ड आहेत. याच्यात वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री इन्व्हॉल्ड आहेत. कारण आता तो बाहेर परदेशात जाणार आहे, त्याला पासपोर्ट लागणार आहे, तर त्याला एक्सटर्नल मिनिस्ट्री सुद्धा जबाबदार असते आणि त्याला प्रॉपर एक्झिट विजा FRRO कडून तो मुलगा परदेशी जातो. आणि याच्यात जसं मॅडम म्हणाले, याच्यात सगळे परदेशी म्हणजे सगळे असे फॉरेनर नसतात. त्याच्यात आपल्या भारतमध्ये राहणारे आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंब जे UAE मध्ये राहत आहेत, दुबईला राहत आहेत, US ला राहत आहेत, UK ला राहत आहेत, त्यांनाही वाटतो बाबा की मला माझं जे सोशल जे आहे सेटअप, माझ्यासारखं दिसणारा मला मूल हवंय. ती मुलं पण परदेशी जातात, पण ते कम्प्लिटली फॉरेनर होत नाही, ते भारतीय कुटुंबांमध्येच जातात. आणि याच्यात अजून एक गोष्ट ॲड करेल की मग शेवटी हे फॉरेनरला कुठली मुलं जातात. अनफॉर्च्युनेटली काही मुलं, जसं आपली चर्चेमध्ये पण आलं की काही मुलं स्पेशल नीड्स असतात, कधी कधी त्यांना हात नसतात, पाय नसतात, तर असेही बरेच कुटुंब आहेत जे त्यांना खूप प्रेमाने अडॉप्ट करायला तयार आहेत. ते कधी कधी ते कम्प्लीट फॉरेनर्स असू शकतात. जसं आमच्या संस्थेने HIV पॉझिटिव्ह मुलांचं अडॉप्शन केलेलं आहे, अशा मुलांचं पण अडॉप्शन केलेलं आहे की ज्यांना डोळे नाही आहेत. मुद्दा हा आहे की जेव्हा ते मूल तिकडे जातं तेव्हा तिकडची सरकार त्या मुलाची जबाबदारी घेते की हो, हे भारतीय मूल आमच्या देशात येतोय, एक्झाम्पलसाठी म्हणूया अमेरिकेला जाते, तर अमेरिका याची जबाबदारी घेते, त्याचे कागदपत्र भारत सरकारला देते की जेव्हा तुमचं मूल आमच्या ह्या कुटुंबाला अमेरिकेत येईल त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. त्याचे फॉलोअप आम्ही तुम्हाला पाठवू, त्याला अमेरिकाची आम्ही त्याला सिटिझनशिप देऊ. आणि जसं कुठलाही मूल जे अमेरिकेत जन्माला आलं असेल त्याला जे हक्क मिळतं ते तुमच्या भारतीय मुलाला पण आम्ही तोच हक्क देऊ. तर हा कम्प्लिटली सेफ आहे. आता धर्माचा विषय जसा आपण म्हणालात, आज आपण भारतात किती धर्म आहेत, वेगवेगळे धर्म आहेत. आज भारतामध्ये पण समजा एखादी कुटुंबाने अडॉप्ट केलं, त्याचा धर्म जे असेल ते मूल तो धर्म घेऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यात असं काही नाही आहे. याच्यात अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगेल. आता मोठ्या मुलांचा जिथे विषय येतो, आम्ही 10, 12, 15 वर्षाची मुलं पण अडॉप्शनमध्ये आम्ही प्लेस करतो, तेव्हा आम्ही कुटुंबांना सांगतो कधी कधी ही मुलं त्यांचं नाव पण बदलणार नाही आहे. आणि जे प्रिपेअर्ड कुटुंब असतात ते कधीही त्याला फोर्स करत नाही. आपण अशीच चर्चा आपली पुढे नेणार आहोत, पण वेळ झाली परत एकदा विश्रांतीची. भेटूया ब्रेक नंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपली चर्चा अशीच पुढे नेणार आहोत. घेऊया आपल्याला एक कॉल येतोय. रवींद्र कुडाळकर जळगाव येथून बोलताय. नमस्कार सर, बोला. नमस्कार. नमस्कार. प्रश्न असा आहे, सापडलेली मुले संस्थेमध्ये आल्यानंतर एक तर ते भेदरलेल्या अवस्थेमध्ये असतात, त्यांना आत्मविश्वास कमी असतो आणि मग संस्थेच्या वातावरणात अनुरूप होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या शैक्षणिक सामाजिक संस्कार, व्यक्तिमत्व विकास आणि जीवन जगण्याच्या दृष्टीने प्रगल्भ होण्यासाठी आपण काही शैक्षणिक सामाजिक संस्कार करता की ज्या योगे ते भविष्यात परिपूर्ण व्यक्ती होऊ शकतील आणि आपल्या संस्थेचे उद्दिष्ट साध्य होईल आणि त्या मुलांनाही समाधान आणि आनंद मिळेल. धन्यवाद सर. सुनील सर, नेमका त्यांचा प्रश्न आहे तोच आपण पुढे नेऊया की त्यांच्या ह्या मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेमध्ये काय काय प्रयत्न केले जातात आणि कशा प्रकारे केले जातात. मला अजून एक याच्यात ॲड करावं वाटतो की जेव्हा संस्था कुठलीही चालते, म्हणजे जसं शर्मिला म्हणाले की 60पेक्षा जास्त महाराष्ट्रभरात चालतात, त्या सर्व संस्थांना जे आपलं ज्युव्हनाईल जस्टिस ॲक्ट आहे तो लागू होतो आणि त्याच्यात काही त्यांनी मापदंड दिलेले आहेत की किती स्टाफ पाहिजे सांभाळायला आणि तो स्टाफ त्यांना ठेवणं गरजेचं असतो. म्हणजे पुरेशी स्टाफ
या संस्थेमध्ये असतो. दुसरी गोष्ट, त्यांच्यासाठी जीवन जगण्यासाठी किंवा एज्युकेशनमध्ये काय काय केलं जातं. जसं माझी मुलं सगळी शाळेला जात आहेत, जरी ही संस्था म्हणजे टीचर ठेवू शकते, पण आम्हाला वाटतं की नाही, मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा जास्त लोकांशी इंटरॅक्ट करतात आणि म्हणून आम्हाला ते त्यांना शाळेला आम्ही पाठवतो. माझी मुलं जसं 3 शाळेत जात आहेत आणि अशी बरेच संस्था आहेत जे त्यांना शाळेमध्ये पाठवतात. आणि जशी जशी ही मुलं मोठी होत जातात, म्हणजे 15-16 वर्षाची असतात, तर बऱ्याच संस्था त्यांना व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये सुद्धा टाकतात. आणि व्होकेशनल ट्रेनिंग त्यांची जी इंटरेस्ट असेल, बरेच लोकांना IT आता आवडतं, IT आहेत, किंवा त्यांना काही रिपेअर करायचं आहे, किंवा त्यांना काहीतरी, आता परवाच्या दिवशी मला एक अमेझिंग मुलगा भेटला होता की त्याला बीट बॉक्सिंग करायला आवडायचा. त्यांनी एवढं सुंदर बीट बॉक्सिंग केलं की त्याला म्युझिक आवडतं. तर अशा बऱ्याच गोष्टीमध्ये संस्था त्यांना एनकरेज करतात. आणि 18च्या नंतर त्यांना जॉबसाठी पण प्रयत्न केले जातात. आणि जेव्हा ही मुलं 18च्या नंतर समजा कुटुंब नसेल तर त्या मुलांना काही ग्रुप होम्समध्ये ते राहतात आणि मग त्यांच्या कोणी एज्युकेशन जास्त घेतो किंवा आफ्टर केअर होम्स पण आहेत आपल्याकडे, कोणीतरी एज्युकेशन घेतं, जॉब घेतं आणि मग त्यांच्या ते आयुष्यात पुढे पुढे जातात. आणि या सर्व कामामध्ये बऱ्याच संस्था आहेत, म्हणजे आमच्या दोघांच्याच नाहीत, बऱ्याच संस्था आहेत जे खूप चांगलं काम करतायत. त्यांना स्किल्स देतात, पॅन कार्ड काढायचं आहे, आधार कार्ड काढायचं आहे, पासपोर्ट काढायचं आहे, या सर्व गोष्टी त्यांना ते वेळोवेळी शिकवत जातात, त्यांना सपोर्ट करत जातात. पण याच्यात मला अजून एक ॲड करायचं आहे की ज्या मुलांना कुटुंब नाही आहेत, आपण हरवलेले मुलांच्या बद्दल बोलतोय, या मुलांचा कुटुंब समजा नसेल, कितीही शोधलं, शासनाने शोधलं, पोलिसांनी शोधलं, संस्थेने शोधलं आणि त्यांचे आई-वडील मिळाले नाहीत, तर त्यांचा पहिला हक्क आहे की त्यांनी अडॉप्शनमध्ये जायला पाहिजे. कारण कुटुंबाला पर्याय नाही आहे. आपण त्यांना सक्षम करू शकतो, पण कुटुंबाला पर्याय नाही आहे. आणि म्हणूनच आमचा नेहमी प्रयत्न असाच असतो की त्यांना जरीही त्यांचं वय 15, 16, 17, 18 जरी झाला असेल जवळपास, तरी त्यांना एक अडॉप्शनमध्ये कुटुंब दिलं की या सगळ्या प्रश्नाचे उत्तर ऑटोमॅटिकली सुटतात. आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो की त्यांना प्रेम मिळायला पाहिजे. आपण पुढे जाऊ द्या, पण एक सुरुवातीला एक कॉल घेऊया. मंगल आपटे पुणे येथून आपल्याला कॉल करतायत. बोला मंगला मॅडम. नमस्कार, बोला मॅडम, तुमचा फोन कनेक्ट झालाय. मंगल आपटे बोलते. नमस्कार, बोला. जी मुलं लहानाची जी मोठी होतात तर त्यांना समाजात स्थान कसं चांगलं मिळतं किंवा चांगली वागणूक मिळते, आणि त्यांचं लग्न व्हायला काही प्रॉब्लेम येतो का, किंवा त्यांना खाणं पिणं किंवा त्यांच्याकडे आहाराकडे लक्ष देणं, जी मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचं संगोपन किंवा ते त्यांच्या मनात काही विचार दुसरे असू शकतात का? धन्यवाद मॅडम. हो, कधी कधी माझ्या एक्सपिरियन्समध्ये असं झालेलं आहे की एखादी मुलाचा मोठा झाल्यानंतर जेव्हा तो 30-33 वर्ष झाला होता, त्याच्या लग्नाला थोडासा प्रॉब्लेम येत होता. कारण त्यांच्या जे जवळपासचे कुटुंब होते त्यांना सगळ्यांना माहिती होतं की हा अडॉप्टेड आहे मुलगा. तर तिथे कधी कधी काही गोष्टी होऊ शकतात की जे अडचणी येऊ शकतात एका 25-30 वर्षाच्या वयामध्ये. पण तरीही असं नाही आहे की ते सगळं त्यांचं आयुष्य थांबतं. असं नाही की त्या मुलाचं लग्नच झालं नाही. डिफिकल्ट होतं, पण असं नाही की अजिबात झालंच नाही आहे. याच्यात हेही बघायला पाहिजे की मला असं वाटतं की आपला प्रश्न याच्यात पण असू शकतो की मोठे मुलांचं अडॉप्शन करताना त्यांना काही अडचणी येतात का, त्यांच्या न्यूट्रिशनबद्दल, जेवणाबद्दल, या छोट्या छोट्या अडचणी येऊ शकतात. पण समजा पालक त्यात सक्षम असतील, प्रिपेअर्ड असतील, त्यांची व्यवस्थित काउन्सिलिंग झाली असेल, त्यांना ह्या सगळ्या छोट्या छोट्या कल्पना असतील की हो, 13 वर्षाची मुलगी असेल तर मला अगदी येऊन ती आई म्हणून म्हणणार नाहीये, मला तिला आई म्हणायला वेळ द्यावा लागेल. मला तिला कसं संस्थेत जेवण होतं की तिला समजा दाल भात आवडायचा किंवा तिला भाजी चपाती कुठली आवडायची, तुला अच्छा तुला मटकीची भाजी आवडायची का, मी तुला मटकीचीच भाजी करून देते. हे तिच्यासोबत बॉन्डिंग करावा लागतो. आणि जेव्हा आपण बॉन्डिंग करायला सुरुवात करतो, मग मूल पण आपल्याला ते प्रसाद देत असतो की हो, ही माझी खरी आई आहे, ही मला प्रेम करते. मुलांच्या मनात असं नसतं की ही माझी खरी आई किंवा खोटी आहे, किंवा ही अडॉप्टेड आहे, किंवा हिने मला जन्म दिला नाहीये. हे खऱ्या अर्थाने आपण ॲडल्ट्सच्या डोक्यात असतो, मुलांच्या डोक्यात नसतो. तर आपण या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्यांना आवडत, समजा ती एकदम रुसलेली असेल त्यावेळेला, तिला तिच्या कुटुंब म्हणजे संस्थेची आठवण येत असेल, तर तिला वेळ द्यावा की हो, काय हरकत नाही, तुला आठवण येत असेल, पण कधीतरी आपण जाऊन भेटू ना सगळ्यांना, तोही तुझा कुटुंब आहे आणि हाही तुझा कुटुंब आहे. असं करून आपण त्या मुलांना बरेच वेळेला आपण सपोर्ट करून आणि बरेच असे सक्सेसफुल अडॉप्शन्स होतात. मगातपासून आपण एक दत्तक विधानाबद्दल, अडॉप्शनबद्दल बोलतोय. शर्मिला मॅडम, नोव्हेंबरमध्ये एक अडॉप्शन अवेअरनेस वीक असतो, याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. आणि दुसरा प्रश्न माझा हा आहे की जेव्हा कोणतेही पालक तुमच्याकडे येतात की आम्हाला मूल दत्तक हवंय,
तर तिथून नेमकी काय सुरुवात होते, काही नियम असतील किंवा काय प्रकारे पुढे जाता येतं? सुरुवातीला अडॉप्शन अवेअरनेस वीकबद्दल सांगायचं झालं तर 14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर हा संपूर्ण जगामध्ये अडॉप्शन अवेअरनेस वीक म्हणून साजरा केला जातो आणि प्रत्येक संस्था लेवलला, राज्य शासनाच्या लेवलला, केंद्र शासनाच्या लेवलला अडॉप्शन अवेअरनेससाठी, अडॉप्शन अवेअरनेस म्हणजे कायदेशीररित्या काराची जी काही प्रणाली आहे त्याच्यातनंच मूल दत्तक घ्यावं याच्यासाठी जनजागृती केली जाते. त्याच्यामध्ये प्रॉस्पेक्टिव्ह अडॉप्टिव्ह पेरेंट्ससाठी प्रिपेरेशन फॉर पेरेंटिंग याचे वर्कशॉप्स घेतले जातात. त्याच्यानंतर ही जी मुलं सापडलेली किंवा हरवलेली जी सापडतात हे प्रकार होऊ नयेत, मुलांना मरणाच्या दारात मरण यातना भोगण्यासाठी सोडलं जाऊ नये, त्याच्यासाठी सेफ सरेंडर ही कन्सेप्ट की शासन मान्यताप्राप्त संस्था आहे तिथे तुम्ही मुलाला सुपूर्द करा, किंवा जसं सुनीलने सांगितले की बालकल्याण समिती प्रत्येक जिल्ह्याला नेमून दिलेली आहे. बालकल्याण समितीला पालक अप्रोच होऊ शकतात, किंवा 1098 हा चाइल्ड लाईनचा नंबर आहे. जर एखाद्याला एखादं मूल सापडलं, हरवलेलं मिळालं, किंवा कुमारी माता, विधवा, परित्यक्त्या त्यांना ते बाळ संगोपन करायचं नसेल तर कोणीही सर्वसामान्य नागरिकही 1098ला अप्रोच होऊ शकतो. आता जे दत्तकाची कार्यवाहीबद्दल आपण प्रश्न विचारला, तर आपण कायदेशीररित्या जी काही दत्तकाची प्रणाली आहे त्याच्याबद्दल विचार करायचा झाला तर सुनीलने अगोदरच सांगितलं होते की कारा, CARA, सेंट्रल अडॉप्शन्स रिसोर्स ऑथॉरिटी ही एक केंद्र शासनाची प्रणाली आहे. ऑनलाईन सिस्टीम किंवा केअरिंग्स पोर्टल त्याला म्हणतात, ते डेव्हलप केलेलं आहे की त्या पोर्टलवर जाऊन, त्या वेबसाईटवर जाऊन दत्तक इच्छुक पालक आपली नाव नोंदणी करू शकतात. तिथे फॉर्म अवेलेबल आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा हजबंड अँड वाईफ दोघांच्या वयाची बेरीज तिथे केली जाते आणि तुमच्या वयाप्रमाणे तुम्हाला कुठल्या वयामधलं बाळ मिळणार आहे ते त्या फॉर्म भरतानाच तिथे लगेचच सांगितलं जातं किंवा त्या सिस्टीममध्येच येतं. आपल्याला मुलगा किंवा मुलगी म्हणजे बाळाचं जेंडर डिसाईड करण्याचीही तिथं ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. ठराविक कागदपत्र त्याची यादीही तिथे दिलेली असते की कुठली कुठली कागदपत्रं लागतात. ती कागदपत्र ठराविक साईजमध्ये 2 MB तिथे अपलोड करणं गरजेचं असतं. आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला मूल कुठून हवं आहे त्या संस्था निवडायचं आपल्याला ऑप्शन दिलेलं नाही आहे. आपल्याला राज्य निवडायचं तिथं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही ऑल ओव्हर इंडियाही ठेवू शकता किंवा 3 राज्यांचं आपण प्रेफरन्स देऊ शकतो, किंवा आपल्याला आपल्या दत्तकासाठीची तयारी कुठल्या संस्थेकडनं करून घ्यायची आहे तर काराच्या अडॉप्शन रेग्युलेशन्स जे आहेत, दत्तक नियमावली जी आहे त्याच्यानुसार आपण ज्या भागामध्ये राहत आहोत, आपल्या एरियातल्या आसपासची जी काही दत्तक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे ती संस्था आपल्याला सिलेक्ट करावी लागते की पुढची जी काही दत्तकासाठी लागणारी प्रोसिजर आहे किंवा आपल्याला लागणारं काउन्सिलिंग आहे हे सगळं त्या संस्थेमार्फत केलं जातं. आपल्याला एक कॉल येतोय, तत्पूर्वी तो घेऊया. काशीगंगा वाघ जळगाव येथून बोलताय. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. विषय खूप छान आहे आणि माझा प्रश्न असा होता की जे आपलं जोडप्यांना मुलं होत नाहीत ना, तर मॅडम तुमचा आवाज नीट येत नाहीये. तुमचा प्रश्न थोडा हळू विचाराल का? ओके. हो, प्रश्न असा होता की ज्यांना मुलं होत नाहीत ना तर ते दवाखान्यामध्ये खूप पैसे खर्च करतात आणि वर्षामध्ये ते मुलं न होण्याने ते दिवस असतात अगदी. मग माझा प्रश्न असा होता की जे हे अनाथ मुलं असतात ना त्यांना ते दत्तक घेऊ शकतात, तशी मानसिकता तयार होण्यासाठी काही जनजागृती करू शकतो का आपण? कारण मी पाहिलेलं आहे की जे लोकांना मुलं होत नाही ते खूप अगदी दूरच असतात आणि खूप पैसे खर्च करत असतात. तर माझं असं म्हणणं होतं की हे जे अनाथ मुलं असतात ते त्यांनाही एक फॅमिली मिळेल आणि यांचं एक घराला उजाळा मिळेल. धन्यवाद मॅडम. खूप सुंदर प्रश्न विचारला. इनफॅक्ट मी हेच ॲड करणार होतो आणि तेवढ्यात मॅडमनी हा प्रश्न विचारला.
जसं शर्मिला मॅडमनी एक आपल्याला प्रोसिजरल गोष्टी सांगितल्यात की आपल्याला अडॉप्ट करायचं असेल तर आपण कुठल्या प्रोसिजरनी आपण संस्थेपर्यंत पोहोचू शकतो आणि कसं अडॉप्ट करू शकतो. मला इमोशनल गोष्टी याच्यात ॲड करायचे होते की जेव्हा आपण अडॉप्ट करतो, जसं मॅडमचाही प्रश्न होता की ज्यांना मुलं नाही आहेत त्यांनाही मुलं मिळतील आणि ज्यांना जी मुलं आहेत त्यांनाही पालक मिळतील. पण याच्यात एक बघण्याचं एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की आपण ॲज अ कुटुंब ज्याला मूल घ्यायचं आहे अडॉप्शनमध्ये आपण खरं किती प्रिपेअर्ड आहोत. कारण मूल आणल्यानंतर नुसतं तो काही असं मूल नाही आहे की जे इथे फिरत असणार आहे आणि आपल्याला लोकांना दाखवायचं की बघा आम्हाला मूल नव्हतं आता मूल झालेलं आहे, असं नसतं. त्या मुलाच्याही काही इमोशनल गरजा असतात. यासाठी आपण किती प्रिपेअर्ड आहोत. म्हणजे एक थोडक्यात बोलायला गेलं की खरंच आपण त्या मुलाला कधी सांगणार आहोत का की असं तो आपल्या कुटुंबात किंवा असं आपण त्याच्या जीवनात आलो अडॉप्शनद्वारा, हे खूप इम्पॉर्टंट असतो. कारण हे कधी लपलेला राहणार नाहीये. त्याला कधीतरी जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याला कळेल किंवा आजूबाजूचे लोक सांगू शकतात किंवा कधीही कुठल्या तरी कागदपत्राच्या द्वारे त्याला कळू शकतो. पण आपली मनाची तयारी करावी लागते. मूल नाहीये, हा मूल घ्या म्हणून असं सोल्युशन नाहीये, पण आपण खरंच तयार आहोत का की मुलाला आपण सांगू शकणार आहोत. आणि मूल जेव्हा आपल्याला प्रश्न विचारणार की हो ठीक आहे तुम्ही मला अडॉप्ट केलं, तुम्ही मला खूप सुंदर आयुष्य दिलं, पण कोणी मला जन्म दिला होतं, त्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आपल्याला माहिती नसतील, पण ते उत्तर आपल्याला देताना त्याला सपोर्ट करताना आपल्याला पण तेवढं खंबीर राहावं लागतं कारण आपल्यालाही त्याचा त्रास असतो. तर आपण इमोशनली किती प्रिपेअर्ड आहात तेव्हाच अडॉप्शनच्याकडे वळायला पाहिजे. आपण त्याच्यासाठी प्रिपेअर्ड नसणार तर सगळ्यांनी अडॉप्शनसाठी यायला नाही पाहिजे. कारण प्रिपेरेशन हा खूप गरजेचा विषय आहे अडॉप्शनमध्ये. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, पण वेळ झाली एका विश्रांतीची. आपण भेटूया आपल्या विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आत्ता आपण जे अडॉप्शनबद्दल बोललो, एकदा मूल संस्थेकडनं अडॉप्शनला गेलं की संस्थेकडनं याचा फॉलोअप कसा घेतला जातो आणि त्याला जोडून विचारते की असंही होतं का की मूल परत फिरून म्हणतं की मला परत यायचं आहे. अशी काही उदाहरणं आहेत का की मुलं फिरून परत आली आहेत? संस्थेकडून फॉलोअप नक्कीच घेतलं जातं. जसं रेग्युलेशनमध्येही म्हणलेलं आहे की आपल्याला 4 फॉलोअप करावे लागतात. दर 6 महिन्यामध्ये सोशल वर्कर्स कुटुंबात जातात आणि नुसतं ते चेकअप म्हणजे चेक नसतं की ते पण ते कुटुंबाशी संपर्क करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचे स्वतःचे चॅलेंजेस काय आहेत. कारण त्यांनीही कधी पहिला मोस्टली त्यांचा अडॉप्शन असतो, तर फॉलोअप नक्कीच असतात. असे 4 फॉलोअप केले जातात साधारण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. पण ह्याच्यात अजूनही मी एक ॲड करेल की संस्था फक्त संस्था नाही आहे, मग त्या कुटुंबांचं एक एक्सटेंडेड कुटुंब होऊन जातो. हे पालक मुलं आयुष्यभर आमच्या टचमध्ये असतात, आम्हाला भेटायला येतात. त्यांचे जेव्हा 10वी होते तेव्हा आमच्यासोबत सेलिब्रेट करतात आणि आम्हाला त्याची माहिती देतात की आता हे सक्सेस आहे, आता तो स्पोर्ट्समध्ये पहिला आला, त्यांनी पहिला नंबर काढला. हे सगळ्या माहिती आम्हाला देत असतात. कारण ते कुटुंबाला पण बरं वाटतं की हो आमचं जे मूल आहे जे त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे ते मूल खूप चांगला करत आहे. तर फॉलोअप नक्कीच केलं जातं. आणि दुसरी गोष्ट आहे की मुलं परत येतात का? हो, अनफॉर्च्युनेटली असं होतो कधी कधी की काही संस्थांमध्ये मुलं परत येतात. पण त्याचं कारण काय आहेत? नंबर 1 कारण आहेत की कधी कधी काउन्सिलिंगमध्ये संस्थाही कमी पडतात आणि कधी कधी पालक खरं सांगत नाही. आणि स्वतःला खरं सांगणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला वाटतं, जसं मी मागे म्हणालो की मला मूल हवंय, मला मूल हवंय, मूल नाहीये म्हणून मला मूल हवंय. पण खरंच मी अडॉप्ट केल्यानंतर मी अडॉप्टिव्ह पालक होऊ शकतो का, हे प्रत्येकाला स्वतःला विचारलं पाहिजे. कारण आपण चांगले माणसं असू शकतो, पण आपण अडॉप्टिव्ह पालक म्हणून आपण जगू शकतो का, हा एक वेगळा त्याचा एक भाव असतो. आणि त्याची तयारी नसेल की त्याची तयारी, जसं 5-6 वर्षाचं मूल अडॉप्ट केलं आणि तो मुलगा मुलगी आल्यानंतर माझ्या जे एकदम छान मी बिछाना घातलेला आहे त्या छान बिछाण्यावरती तो उडी मारणार, ठीक आहे. कारण संस्थेत 30 ते 40 मुलं असतात, ती सगळी मस्त धमाल करतात. मग त्यावेळेला त्या कुटुंबाला पण समजलं पाहिजे की मला वेळ लागेल या गोष्टी करायला. आणि जेव्हा ते पालक त्या गोष्टीला अनफॉर्च्युनेटली जेव्हा त्यांना ते कळतं की हे आपण नाही करू शकत, हे आपण चुकीचा निर्णय घेतलेला आहे, तर मुलं परत येतात. आणि हो, हेही खरं आहे की कधी कधी मुलंही संस्था चालकांना सांगतात की आम्हाला या कुटुंबात राहायचं नाही आहे, कारण त्यांचे काय कारणं असू शकतात. नॉर्मली अब्यूज नसतो, मी हा क्लिअर पॉईंट सांगतो की अब्यूज नसतो, पण मॅचिंगच होत नाही. कारण पालकाची अपेक्षा वेगळी असते, मुलाची वेगळी अपेक्षा असते. त्यावेळेला ती मॅचिंग झाली नाही व्यवस्थित. कारण जसं शर्मिलाने सांगितलं, आता ते ऑनलाईन मॅचिंग होते
आणि ऑनलाईन मॅचिंग नंतर ते संस्थेकडे येतात की हा मूल हा कुटुंबात जातो. त्याच्यात आमच्या बरेच चेक आणि बॅलन्स असतात अडॉप्शन कमिटीकडून, पण कधी कधीची मॅचिंग चुकली असेल तर मूल पण सांगतं. पण याच्यात मी अजून एक ऍड करेल की असं नाहीये की मग त्याचं परत अडॉप्शन होत नाही त्या मुलाचा. उलट माझ्या जे काय एक्सपिरियन्सेस आहेत, जे केसेस मी ऐकलेले आहेत, तसं अनफॉर्च्युनेट जे केसेस झालेले आहेत जे माझ्या ऐकण्यामध्ये आलेत, सेकंड अडॉप्शन जेव्हा त्या मुलाचं झालं ते खूप चांगलं झालं. कारण त्या मुलालाही कळायला लागलं की माझ्या एक्सपेक्टेशन काय आहेत आणि त्या पालकांनाही हे आम्ही माहिती देतो की हा मूल जे आहे त्याच्या ह्या एक्सपेक्टेशन होते किंवा पहिल्या फॅमिलीमध्ये तो का रिझन्समध्ये रोळला गेला नाही. पण हे अवॉइड करू शकतो. हे फक्त मी आपल्या व्ह्युअर्सना नाही, आपल्या सगळ्या संस्थांना पण मी सांगतो, हे आपण अवॉइड करू शकतो की जेव्हा पालक अडॉप्ट करतात त्या पालकांनी संस्थेच्या आवारात मिनिमम 7 ते 8 दिवस 6 ते 7 तास त्या मुलांना भेटायला यायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या घराचं जेवण त्या मुलाला आपल्या संस्थेत येऊन भरवलं पाहिजे. कारण आपल्या मुलालाही कळलं पाहिजे की हा माझा पुढे येणारा कुटुंब आहे आणि त्या कुटुंबालाही कळलं पाहिजे की हा मुलगा असा आहे, हा असा बोलतो, याला अभ्यासात हे उडतं, की मग ती मॅचिंग व्यवस्थित होते. खरं तर हा विषय मोठा आहे आणि आपल्याला वेळेची एक ठराविक मर्यादा आहे. पण आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी आपली माध्यमं आहेत फेसबुक www.facebook.com/DD सह्याद्री. तुमच्या सूचना, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता sakhisayadri@gmail.com, www.youtube.com/DD सह्याद्री आणि आमचं ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री. खरं तर हा विषय मोठा होता, पण आपल्याला जसं मी म्हणाले की वेळेची मर्यादा आहे, तरीसुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून दोघं आमच्या इथे आलात आणि या विषयावर चर्चा केली. मी मनापासून परत एकदा सखी सह्याद्रीतर्फे, आमच्या वाहिनीतर्फे तुम्हा दोघांचे आभार मानते. धन्यवाद. आपण भेटूया अशाच एका नवीन विषयासह पुढच्या भागात.